ओहो त्यांचा काही पत्ता लागला का रे? अरे मी तुला बोलत नाहीये. बोलतोय से माहितीये, पण मोठ्याने बोल, काही ऐकू येत नाहीये. अरे मी तुला बोलत नाहीये कानसेन. मी तर याला विचारतोय मस्का मारू. अरे मी तर सकाळपासून इथेच आहे. कोणास ठाऊक मक्खनला कोणी मारलं? अरे ती मुलं कुठे आहेत कळलं का? नाही सर, त्यांची कार कॅमेरा स्क्रीन वर दिसत नाहीये आणि त्यांचा रेडिओ सिस्टम पण काम करत नाहीये. काय? अरे तुझ्याशी नाही माझ्याशी बोलतोय तो. मी सिक्युरिटी इन्चार्ज आहे. मला पण सगळं माहित असायला हवं. हा सर आता रात्र होणार आहे, त्याचं परत येणं खूप गरजेचं आहे. आज 7वा दिवस आहे. ओ काय म्हणालास? काही ऐकू आलं नाही मला. अरे तेव्हा काय करू मी याच? जा आणि त्यांना शोधून आणा. पण सर, रात्री जंगलात कसं शोधूया त्यांना? सर आता जाण्यात धोका आहे. खूप मोठं वादळ येणार आहे. धोक्यात तर आपलं पार्क येईल जेव्हा त्यांना आपलं गुपित कळेल मस्का मारून. अरे मग लोणी लावायची गरज काय आहे? तो गप्प बस. आधीच माझ्या डोक्याला ताप झालाय. ही मुलं गेली तरी कुठं? पूर्ण जंगलात कुठेच दिसत नाहीयेत मस्का मारून. जा त्यांना लगेच शोधून आण. 7व्या दिवसानंतर औषधाचा प्रभाव नष्ट होईल आणि सगळे प्राणी त्यांच्या खऱ्या रूपात येतील. अरे पिक्चर सुरू आहे का आतमध्ये? बाहेर यायचं नावच घेत नाहीये. अरे बावरया, मला वाटतं विषाचा परिणाम व्हायला लागलाय. मला काहीच दिसत नाहीये. अरे अंधार आहे ना, म्हणून दिसत नाहीये गाढवा. चला जंगलात शोधू हायवे. अरे उजेड करायला लावा दिवे. अरे मी आहे यार, मी आहे. मला तर भीतीपोटी सगळेच डायनोसॉर दिसतायत. कळलं काय? अरे घाबरायची काहीच गरज नाहीये. इथे आपण सुरक्षित आहोत. मग काय आयुष्यभर आपण इथेच राहायचं का? अरे दादा कुठे लपून बसले आहात बाबांनो? अरे मला काय घाबरताय? मी तर पाहला आहे रे. आजची रात्र इथे काढू. सकाळी सिक्युरिटी गार्ड आपल्याला शोधत इथे पोहोचतीलच. खूप भूक लागली आहे यार. तुला कसं माहित? सिक्युरिटी गार्ड्सना खूप भूक लागली असेल. अरे कोणीतरी याला उचलून त्या डायनोसॉर समोर फेका रे. आणि मला भूक लागली आहे मला. ओ आलं लक्षात. तू म्हणतोयस सिक्युरिटी गार्ड्स येतील तेव्हा सोबत खायला सुद्धा आणतील. अरे ते गन घेऊन येतील तेव्हा तू गोळी खा. गोळी का खाऊ? मी आजारी थोडीच आहे. अरे कोणीतरी याला खायला द्या रे, नाहीतर सगळ्यांचं डोकं खात बसेल. कळलं काय? घरी मस्त खाल्ली असती तूप रोटी. अरे इथे यायची आयडिया कोणाची होती? द्या टाळी. चला सगळे मिळून शोधूया. काहीतरी खायला नक्की मिळेल. मला तर काहीच दिसत नाहीये. मी काय करू? अरे इथं या, मला पाणी मिळालंय. खायची नाही तर प्यायची तरी सोय झाली. अरे हा नळ का उघडत नाहीये पण? इथे तर मला जास्तच अंधार वाटतोय. हे घ्या, आज रात्रीचा बंदोबस्त तर झाला. हे बघा, आम्हाला खाण्याच्या वस्तू मिळाल्या. थोडी बाजूला ठेवून द्या. उद्या रात्रीची सुद्धा सोय होईल. अरे उद्या रात्रीची कसली सोय करतोय? तू कायमचा इथेच राहणार आहेस का रे? हा पोपट, खा आणि जाऊन झोप.
अरे मी का इथे एकटा पकडापकडी खेळू का? जाऊ दे, मी माझ्या दादांसोबत जाऊन खेळतो. अरे हे सँडविच मला मुळीच आवडलेलं नाहीये. अच्छा, मग तुझ्यासाठी शाही पनीर ऑर्डर करू का? हो, आणि बटर नान नाही. थांब, लच्छा पराठा मागव. मला मैदा खायचा नाहीये ना, मी डायटिंग वर आहे. स्वीट डिश मध्ये मागव मिठा पान. मी सुद्धा खाईन एक नान. द्या टाळी. हा घे तुझं बटर नान. आणि तू खा हे बकवास सँडविच. अरे बस करा यार, आधीच आपण संकटात सापडलोय. खाऊन झोपा लवकर, सकाळी आपल्याला लॅब पर्यंत पोहोचायचे ना. खरं सांगू, तशी जंगलात खूप मजा येते मित्रांनो. हो का? मग रात्रीच फिरायला बाहेर पडायचं होतं ना, कळलं काय? चला आपण रस्ता शोधायचा प्रयत्न करूया, म्हणजे सिक्युरिटी गार्ड आपल्याला सहज शोधू शकतील. अरे भाऊराया, बघ डायनोसॉरची किती गोड गोड पिल्ल आहेत. होय तर, कालचा तो इशारी डायनोसॉर, तो सुद्धा तुला खूप क्यूट वाटला होता, कळलं काय? अरे हा कसला आवाज आहे? अरे काहीच दिसत नाहीये. हा आवाज येतोय तरी कुठून? तर आपल्याकडेच येत आहेत ना. अरे यार, तू डायनोसॉर आहेस ना, मग कुणाला घाबरून पळतोयस? आईला, ती मला आंघोळ करायला घेऊन जाते. तुला सुद्धा आंघोळ करायला आवडत नाही? पण तुम्ही का पळताय? तुमची आई सुद्धा तुम्हाला जबरदस्ती आंघोळ घालणार आहे का? आमची मम्मी नाहीये, आम्ही काटकर मॅडम सोबत राहतो. अरे अजून जोरात पळा, आई जवळ आलीये. अरे थांबा. अरे भाऊराया, तू ठीक आहेस ना? हो, मी ठीक आहे. अकाउंट तेव्हा उघडा जेव्हा खिशात पैसे असतील. अरे जर आई अशी आहे तर विचार करा बाबा कसे असतील. द्या टाळी. हिच्या तावडीत सापडलो ना तर कधीच टाळी देऊ शकणार नाही. पळा.